एक वृद्ध व्यक्ती हा त्याच्या तरुणपणामध्ये खूप मोठा व्यापारी होता. पण आता तो एका वृद्धाश्रमात आहे. दुःखात त्याचे दिवस काढतोय. त्याची पत्नी त्याला सोडून गेली. तो एकटाच आहे. तो त्याची शेवटची इच्छा व्यक्त करतो, की माझ्या लेकरांनी मला भेटायला यावं. त्याची ही इच्छा त्यानं व्यक्त केल्याच्या नंतर 20 दिवसानंतर या बुजुर्ग व्यक्तीचा मृत्यू होतो. परंतु त्याची इच्छा काही पूर्ण होत नाही. त्याची इच्छा फक्त एवढीच होती, की त्याच्या लेकरांनी त्याला मरणाच्या आधी भेटायला यावं. कधी काळी व्यापारी असलेल्या या व्यक्तीनं पैसा कमवला, मुलांना शिकवलं आणि त्याच्या अंत्यविधीला त्याचा घरातला एकही व्यक्ती का नाही आला, हे सगळं आपल्याला आजच्या कहाणीत पाहायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एक नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजची आपली कहाणी सुरू होते मुंबईमधून. मुंबईमधील एक व्यापारी शिवचरण रामचरण गुप्ता हे 74 वर्षाचे बुजुर्ग. तरुणपणी कधी काळी हे एक प्रसिद्ध व्यापारी होते. तरुणपणात त्यांनी खूप पैसा कमवला. मुंबईमध्ये घर घेतलं, घरी गाड्या, पैसा सगळं काही होतं. त्यांना 3 मुली होत्या. मोठी मुलगी अनिता ही नेपाळमध्ये एका चांगल्या नोकरीवरती होती. दुसरी मुलगी निशा ही आझमगडमध्ये एक शिक्षिका होती. आणि तिसरी मुलगी मुंबईमध्येच राहत होती, परंतु तिचं सर्व ठीकठाक होतं. पैसा पाणी सगळ्या काही गोष्टी त्या मुलीकडे होत्या. या 3ही मुलींचे लग्न करून हा जो 74 वर्षाचा बुजुर्ग आहे, हा त्याचं आयुष्य तिसऱ्या मुलीकडं आनंदाने घालत होता. नशीब अचानक पलटावं तसं त्याचं नशीब पलटी मारतं आणि त्याचा जो व्यापार आहे, या व्यापारामध्ये हळूहळू घट व्हायला सुरुवात होते. व्यापार त्याचा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि एक दिवस त्याचा व्यापार पूर्णपणे संपतो. एकेकाळी श्रीमंत असलेली परिस्थिती आता गरीब होते. स्वतःचं घरही त्यांना विकावं लागतं. परिस्थिती बिघडल्यामुळं शिवचरण गुप्ता आणि त्यांची पत्नी मीना गुप्ता हे दोघंही ठरवतात की आता मुंबईत राहायला नको. आणि त्याचबरोबर ते ज्या मुलीकडे राहत होते त्या मुलीनंही आता कुरकुर करायला सुरुवात केली होती. ती मुलगीही त्यांना व्यवस्थित पाहत नव्हती. म्हणून मग हे दोघं जण नवरा बायको हे दिल्लीला येतात. दिल्लीला आल्याच्या नंतर काही दिवस राहतात. त्यावेळेस त्यांना आसपासचे लोक सल्ला देतात की तुम्ही या ठिकाणी राहण्यापेक्षा हरियाणामध्ये सोनीपत या ठिकाणी एक वृद्धाश्रम आहे आणि त्या ठिकाणी वृद्धांची काळजी घेतली जाते. चांगला वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा. आणि मग हा सल्ला ऐकल्याच्या नंतर शिवचरण गुप्ता, त्यांची पत्नी मीना गुप्ता हे दोघं जणही त्या आश्रमामध्ये जातात. त्या आश्रमामध्ये त्यांचं व्यवस्थित जगणं चालू होतं. ते त्यांचं आयुष्य व्यवस्थित जगत होते. त्यांच्यासारखेच अनेक वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांचं मन रमत होतं. आणि कधीमधी ते त्यांच्या मुलींनाही फोन करायचे. दिवसामागून दिवस जात होते, आयुष्य जात होतं. त्यातच शिवचरण गुप्ता यांची पत्नी मीना गुप्ता यांचा मृत्यू होतो. शिवचरण गुप्ता यांचा एकमेव आधार त्यांची पत्नी होती. बायको सोडून गेल्याच्या नंतर ते कोलमडतात, त्यांचं मन खचतं आणि पत्नी मेल्याच्या नंतर ते त्यांच्या मुलींना फोन करतात आणि आईच्या अंत्यविधीसाठी या असं ते सगळ्यांना सांगतात. परंतु मित्रांनो, सध्याचा काळ इतका विचित्र झालेला आहे की लेकरांना आईवडिलांचं काहीही पडलेलं नाही. मीना गुप्ता यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या 3 मुलींपैकी एकही मुलगी येत नाही. आणि ही गोष्ट शिवचरण गुप्ता यांना अजूनच खटकते. ते खचतात. ते विचार करतात की आयुष्यभर मी दगदग केली, या मुलींची लग्न केली, पैसा कमवला आणि आज शेवटच्या क्षणी माझं एकही लेकरू आईच्या अंत्यविधीला सुद्धा नाही. या विचारानं तो माणूस अजून खचतो. त्या वृद्धाश्रमामध्ये शिवचरण गुप्ता यांना त्यांच्या पत्नीच्या गोष्टी आठवतात. पत्नीचं बोलणं, पत्नीचं त्यांना ओरडणं, ते ज्या ठिकाणी बसायचे ती जागा, वृद्धाश्रमातल्या अनेक वस्तू, या वस्तू बघून त्यांना त्यांच्या पत्नीची आठवण यायची आणि ते ढसाढसा रडायचे. एक दिवस तिथल्या संचालकाला शिवचरण गुप्ता म्हणतात की साहेब, या ठिकाणाहून मला दुसरीकडे शिफ्ट करा, कारण या ठिकाणी माझ्या पत्नीच्या आठवणी मला त्रास देत आहेत. माझ्या पत्नीची मला अजून आठवण येत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मला करमत नाही. दुसऱ्या एखाद्या वृद्धाश्रमामध्ये मला शिफ्ट करा. वृद्धाश्रमाचे संचालक त्यांना ठीक आहे असं म्हणतात आणि त्यांना दुसऱ्या एका वृद्धाश्रमामध्ये शिफ्ट केलं जातं. आणि दुसऱ्या वृद्धाश्रमामध्ये गेल्याच्या नंतर ते वारंवार
त्या वृद्ध आश्रमाचे जे संचालक आहेत त्यांना म्हणायचे की माझ्या मुलींना फोन करा आणि माझ्या मुलींना सांगा की मला भेटायला या. ज्या वेळेस हे संचालक शिवचरण गुप्ता यांना भेटायचे त्यावेळेस ते फक्त एकच म्हणायचे, साहेब केला का फोन माझ्या मुलींना? संचालक सांगायचे, हो केला फोन. बस एवढाच त्यांचा संवाद व्हायचा. आणि हे अनेक महिन्यापासून चाललेलं. त्या मुली काही भेटायला येत नाहीत आणि शिवचरण गुप्ता हेही विचारणं काही सोडत नाहीत. अशातच शिवचरण गुप्ता हे आजारी पडतात आणि ते एकदम सिरियस असतात. त्याच वेळेस संचालक तिन्ही मुलींना फोन करतात आणि तुमचे वडील अतिशय सिरियस आहेत आणि त्यांची शेवटची इच्छा आहे की तुम्ही त्यांना भेटायला यावं. गेली अनेक महिन्यापासून ते तुमची आठवण काढत आहेत. मीही तुम्हाला फोन करत आहेत, पण तुमचं या ठिकाणी येणं होत नाही. तर असं करू नका. आपल्या वडिलांना भेटण्यासाठी तरी या. परंतु त्या मुली काही येत नाहीत. 3 ऑगस्ट 2026 या दिवशी शिवचरण गुप्ता यांचा मृत्यू होतो. परंतु त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा त्यांच्या 3 मुलीपैकी एकही मुलगी येत नाही. प्रत्येकजण काही ना काही कारण सांगतं. कोणाला वेळ नाही, कोणाला भरपूर कामं आहेत, अशा अनेक गोष्टी. त्यांची एक मुलगी वृद्धाश्रमामध्ये फोन करते आणि सांगते की आमच्याकडे यायला वेळ नाही, भरपूर कामं आहेत. त्यामुळे एक काम करा, मी तुम्हाला 5,100 रुपये पाठवते. ते तुम्ही अंत्यविधीला खर्च करा आणि अजूनही तुमचा काही खर्च होईल ते सगळे पैसे तुम्हाला मी पाठवल. फक्त अंत्यविधीच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा. मला अंत्यविधी हा व्हिडिओ कॉलवर पाहायचा आहे. ज्यावेळेस शिवचरण गुप्ता यांना सरणावर चढवलं जातं आणि त्यांना अग्निडाग दिला जातो त्यावेळेस त्या मुलीला व्हिडिओ कॉल केला जातो. मुलगी त्या व्हिडिओ कॉलवर येते. बापाच्या अंत्यविधीची आणि बापाचं जळत असणारं प्रेत ती पाहते. परंतु त्या प्रोसेसमध्ये खूप वेळ लागत असतो आणि ती जी मुलगी आहे ती थोडीशी इरिटेट होते. ती म्हणते की अजून किती वेळ लागणार आहे, मलाही भरपूर कामं पडलेली आहेत. शेवटी ती म्हणते की तुम्ही असं करा, हा कॉल बंद करा, नंतर या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग करा आणि ते रेकॉर्डिंग मला पाठवा. मित्रांनो, एकेकाळी व्यापारी असलेल्या या व्यक्तीला 3 मुली, तिन्ही मुलींना यानं शिकवलं, मोठं केलं, त्यांची लग्न लावून दिली आणि बापाच्या अंत्यविधीला 3 मुलींपैकी एकही मुलगी आली नाही. एक मुलगी आली, तीही म्हणाली की लवकर उरका, मला कामं आहेत. म्हणजे आयुष्यभर केलेली दगदग, या मुलींचा केलेला सांभाळ, या सगळ्या गोष्टी शिवचरण गुप्ता यांच्या प्रेताबरोबरच जळून खाक झाल्या. मित्रांनो, आजची कहाणी या ठिकाणी संपते. आजची कहाणी सांगून मला पॅनिक करायचं नव्हतं किंवा तुम्हाला दुःखी करायचं नव्हतं. परंतु समाजात घडणाऱ्या अशा अनेक गोष्टी की ज्या गोष्टी तुम्हाला जागृत करतात, तुम्हाला सतर्क करतात, तुम्हाला सावध करतात, त्या गोष्टी तुमच्यासमोर मी घेऊन येत असतो. मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. आणि जर तुमच्या मित्रांचा, तुमचा, कोणाचा घरातील व्यक्तीचा वाढदिवस असेल तर कमेंटमध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहा, त्यांचा वाढदिवस लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या वाढदिवसाच्या आनंदामध्ये सहभागी होऊया. धन्यवाद मित्रांनो.